हॅलो. तर आज हा चतुर्थीचा ब्लॉग आहे आणि इथे संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी आता सुरुवात केली होती आणि व्हिडिओसुद्धा मी आज संध्याकाळीच बनवायला घेतला होता. तर सगळ्यात आधी तर स्वयंपाक म्हणजे बनवायच्या आधी बाप्पांसाठी जे काही मोदक लागतात पूजेसाठी तर ते मी बनवून घेत होती आणि 11च मोदक मी आता हल्ली बनवते, कारण खाणं होत नाही एवढं फारसं आणि त्यातल्या त्यात आधीसुद्धा घरी नाही आहे. तर तेवढंच काय ते मी बनवले होते आणि एखाद्या वेळेस जर का मंदिरात वगैरे जायचं असतं तर मग मी एक्स्ट्राचे बनवते, कारण तिथे ते प्रसाद म्हणून आपण ठेवू शकतो, तिकडे वाटून होतात ते. पण हे असे जर का घरात राहिले तर मग खाणे होत नाही आणि 2-2 दिवस मग ते घरात असतात आणि तसे प्रसादाचा अपमान होतो, म्हणून आता लिमिटेडच बनवते आणि छोटे छोटे बनवले, तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात आधी तर मोदक बनवून घेतले प्रसादासाठी आणि आज म्हणजे जेवणातसुद्धा चतुर्थी सोडायलासुद्धा शॉर्टकटच मला बनवायचं होतं, कारण कधी नव्हे ते काल मला साबुदाणे भिजत घालायची आठवण होती. प्रत्येक वेळेला नाही तर चतुर्थीला मी विसरते साबुदाणे भिजत घालायला. तर काल घातले होते, त्यामुळे आज फराळ केलेला होता, तर फारशी काही स्वयंपाकाची घाई नव्हती. पण लाईट ये जा करत होती आणि त्यामुळे म्हटलं करून ठेवते एखाद्या वेळेस अंधारात करण्यापेक्षा, म्हणून मी लवकरच स्वयंपाकाला लागली होती. तर इथे आता संध्याकाळचे 7 सव्वा 7 झाले असतील मला वाटतं आणि माझे इथे आता प्रसादाचे मोदक बनवून झालेले होते आणि कढी बनवते, खिचडी बनवते. मला तर कढी खिचडीमध्ये होतं, पण आहोंना म्हणजे थोडंसं सॉलिड पोळी वगैरे लागेल म्हणून त्यांच्यासाठी 2 पोळ्यासुद्धा मी बनवल्या होत्या, ज्यामुळे की ते कढीसोबत खाऊ शकतील. आणि आज संध्याकाळची दिवाबत्ती न करता आधीच मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती, म्हणून मग आहो आता ती पूजा करत होते संध्याकाळची दिवे वगैरे लावणं. तसं तर अजून भरपूर उजेड होतं बाहेर, पण त्यांनी लावून ठेवलं होतं, तेल वगैरे घालून ठेवलं होतं, नंतर थोड्या वेळाने लावले होते. आणि कढीपत्त्याचं झाड दिसायला एवढंसं जरी दिसत असलं तरी खूप छान ते आता ग्रो करते आणि रोजच्या भाज्यांना वगैरे जेव्हा कधी मला कढीपत्ता लागतो तर मी आता झाडावरूनच वापरते. सुरुवातीला तो खूप लहान असल्यामुळे मी त्याच्यावरनं पानं वगैरे तोडत नव्हती, बाहेरूनच मागवत होती. पण आता मात्र मी फ्रीजमध्ये अजिबात ठेवत नाही कढीपत्ता, म्हणजे बाहेरून मागवतच नाही, आज मी वापरते आहे. आणि छान अशी रफ त्याची पानं झालेली आहेत आता आणि टेस्टसुद्धा खूप छान उतरते. कारण सुरुवातीला काय होतं, खूप असे सॉफ्ट आणि पानं असायचे, कारण ते लहान होतं, कोवडी पानं असायची, तर त्यामुळे तडकासुद्धा छान बसत नव्हता. त्यापेक्षा मी ते वापरतच नव्हती. त्याला छान असं थोडंसं ग्रो होऊ दिलं, मोठं होऊ दिलं, त्याला तर खूप छान अशी पानं त्याला यायला लागली आहेत. आणि मला आता असं वाटतं की मी आधी किती दिवसांपासून फक्त म्हणत होती की मला कढीपत्त्याचं झाड घरात आणायचं आहे, पण तो आणणं मात्र होत नव्हतं. आणि जेव्हापासून आणलं आहे तेव्हापासून तर खूप छान झालं आहे. बाहेरून अजिबात मला कढीपत्ता वगैरे आणायची गरज पडत नाही. सुरुवातीला काय ते झाड लहान होतं तेवढंच काय मी वापरलं आणि आता घरातल्या घरात मला होतं आहे. आणि याआधीसुद्धा मी बऱ्याचदा कुंड्यांमध्ये कोथिंबीरसुद्धा लावून ठेवायची धने टाकून, तर तसंही मी बरेच दिवस वापरले. मी रेंटच्या रूमला राहायची तेव्हासुद्धा आणि इकडे आल्यानंतरसुद्धा मी 2-3 कुंड्यांमध्ये कोथिंबीर लावून ठेवायची, तर तेही खूप छान वाटतं. अगदी फ्रेश आणि ताजी अशी कोथिंबीर आपल्याला घरच्या घरी मिळते आणि तीसुद्धा मी स्वयंपाक म्हणजे झाल्यानंतरच तिला तोडून आणायची, तर टेस्टमध्ये खूप जास्त फरक पडतो डायरेक्टली झाडावरनं तोडून आणल्यानंतर. तर आता चाललं आहे परत पुन्हा एकदा डोक्यात की पुदिना आणि कोथिंबीर किंवा मग टोमॅटो हे असे 2-3 झाडं लावून ठेवावी घरात. मिरचीसुद्धा मी याआधी लावलेली होती, हिरवी मिरची, पण फारशी काही ती वापरली गेली नव्हती, कारण खूप लहान कुंड्यांमध्ये ते लावलं गेलं होतं. 2 कुंड्यांमध्ये लावली होती, तर ती व्यवस्थित वाढली नव्हती आणि तिला मिरच्यासुद्धा चांगल्या येत नव्हत्या. अशा गोल गोल झालेल्या मिरच्या येत होत्या आणि तेव्हा काही त्याला असं औषधी वगैरे द्यावं एवढं काही डोक्यात नव्हतं, तर त्यामुळे ते झाडच मी काढून टाकून दिलं होतं. तर इथे आता माझी कढी बनवून झालेली आहे आणि सोबतच आता नवीन कुकरचं उद्घाटन होतं आहे. तर आत्ताच डीमार्टमधून मी हा कुकर आणला होता. लास्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअरसुद्धा केलं होतं. तर त्यातच आता मी खिचडी बनवते, कारण 2 जणांसाठी तर आम्हाला म्हणजे बरोबर होतो, त्यातली खिचडी पुरते आम्हाला, खिचडी भात वगैरे जे काही बनवतो ते. तर त्यातच बनवते आता. पहिल्यांदा नाही, परवा त्यात मला वाटतं उडदाची डाळ बनवली होती सगळ्यात आधी आणि आता खिचडी बनवते आहे. आणि किचनमधली वस्तू असो किंवा मग साड्या असो किंवा कुठलीही इतर गोष्ट असो, ज्वेलरी वगैरे, आपल्याला बायकांना खूप उत्सुकता असते कधी आपण तिला वापरायला घेतो म्हणून. तर तसंच माझं झालं होतं. 2-3 दिवसापासून जेव्हापासून हा कुकर आणला आहे तेव्हापासून माझं चाललं होतं की आधी खिचडीच बनवून बघते, आपल्याला पुरते का यातली खिचडी म्हणून. तर छान झालं होतं आम्हाला दोघांना. पण आमच्याकडे रात्री जेवणात ताजी खिचडीपेक्षा बाशी खिचडी सगळ्यांना खूप जास्त आवडते गरम करून, त्यामुळे मी आता याच्यात नाही बनवणार. आज मला पोळ्या बनवायच्या होत्या म्हणून मी यात बनवली होती. पण एक अंदाज जो असतो आपला तर तो आला आपल्याला की किती जणांसाठी यात होऊ शकतं. तर 1-2 जणांसाठी खिचडी छान होते याच्यात. 2 जणांसाठी भरपूर होते, सफिशियंट, म्हणजे पोट भरेल दोघांचं अशी एवढी खिचडी मावते त्यात. आणि स्वयंपाक करताना सोबतच मी किचनसुद्धा म्हणजे आवरायला घेतलं. तर आवरायला म्हणजे जे काही तिथे उष्ट वगैरे पडलेलं होतं, कांदे वगैरे कट केले होते तर ते काढून घेतले. त्यानंतर थोडी भांडीसुद्धा पडली होती, तर आधी ती आवरून घेतली होती मी आणि त्यानंतर मग खिचडी बनवली होती.
आणि आजची जी खिचडी मी बनवली होती तर यात मी खानदेशी जो काही खिचडीचा मसाला असतो तर तो वापरला होता. तर मी जेव्हा माहेरी गेली होती तर तिकडनं ते पॅकेट्स मी आणले होते खानदेशी खिचडी मसाल्याचे. मग तिकडे दुकानावर गेल्यावर एकदम माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. म्हटलं ट्राय करून बघूयात. तर घरातला इतर कुठलाच असा गरम मसाला वगैरे न वापरता बेसिक मसाले घातले होते मी खिचडीमध्ये, जसं की हळद, लाल तिखट, जिरे, मोहरी वगैरे, कढीपत्ता, कांदा, लसूण, टोमॅटो आणि जो काही मी स्पेशल काळा मसाला घालायची किंवा कांदा लसूण मसाला घालायची खिचडीमध्ये तर त्याऐवजी मी आज तो खानदेशी मसाला घातला होता. आणि खरं सांगते खूप छान बनली होती खिचडी टेस्टला. आणि मी जेव्हा कधी खिचडी बनवते तर मला असेच कट केलेले कांदे खूप आवडतात. असे लांब लांब जे काही आपण कट करतो बिर्याणीमध्ये वगैरे आपण तळून घेतो सुरुवातीला, तर तसेच कांदे मला आवडतात म्हणून मी तसेच कट करते. बारीक करते फक्त आणि लांबच करते, छोटे छोटे न करता. तर हा तो खिचडी मसाला आहे खानदेश स्पेशल म्हणून. तर एवढं पॅकेट तर आम्हाला दोघांच्या खिचडीमध्ये खूप जास्त झालं असतं. तर अर्ध्यापेक्षासुद्धा थोडं कमीच पॅकेट म्हणजे पावडर मी त्यात घातलं होतं त्या पॅकेटमधलं. आणि 10 रुपयाचं आहे बहुतेक, 10चंच आहे तो मसाल्याचं पॅकेट छोटं. आणि इथे आता आपला कांदा छान परतून झाला होता. त्यानंतर मी त्यात टोमॅटो ॲड केले, थोडंसं मीठ घातलं त्यांना छान शिजून व्हायला पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर हा जो मसाला मी म्हणजे सगळं एकत्रच मी कुटून घेतलं होतं. आलं, लसूण वगैरे, आलं नव्हतं सॉरी घातलेलं, फक्त लसूण होता. आणि त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, हळद, हा मसाला, खानदेशी खिचडीचा मसाला वगैरे सगळं एकत्र करून मग मी ते कांदे आणि टोमॅटो छान असे परतून झाल्यावर त्यात ॲड केलं, थोडंसं परतवून घेतलं. आणि त्यानंतर मग मी डाळ आणि तांदूळ 15 मिनटं भिजत घातले होते सुरुवातीला धुवूनच. आणि ते आता त्यात ॲड केले. खिचडी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतात. तर काही जण काय करतात ना, ह्या 2 पद्धती ज्या मला माहिती आहेत त्या मी तुम्हाला सांगते. आधी म्हणजे पाणी ठेवून पाणी उकळून घेतात. आता मी जर याच्यात तांदूळ ॲड केले ना तर तांदूळ ॲड न करता इथे पाणी ॲड केलं जातं. पाण्याला छान उकळी आली की मग त्यात धुतलेले डाळ आणि तांदूळ घातलं जातात. पण त्यापेक्षा मला अशी परतवलेली खिचडी खूप आवडते. चवीमध्ये थोडासा फरक पडतो, ही छान लागते त्यापेक्षा. आता शेवटी प्रत्येकाची आवड असते, कोणाकोणाला तशी आवडते. तर जास्त क्वांटिटीमध्ये किंवा पातेल्यात वगैरे बनवायची असते तर ती तशी बनवली जाते. पण घरगुती जेव्हा आपण थोड्या कमी प्रमाणात बनवतो तर तेव्हा अशीच खिचडी म्हणजे खूप छान लागते. तांदूळमधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत मी ते परतवून घेतले होते. आणि तेल सुटल्यानंतर मग मी त्यात पाणी ॲड केलं. आणि आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी घालायचं आहे. थोडं कमी पाणी लागतं म्हणजे घालायला हवं होतं. मी थोडं एक्स्ट्रा घालते कारण आम्हाला अशी थोडी जास्त शिजलेली अशी गचका टाईप अशी खिचडी आवडते, पूर्ण शिजलेली. तर त्यासाठी मी थोडं जास्त घातलं होतं. जर का दाणेदार हवं असेल तर थोडं कमी पाणी घालायचं. आपल्या बोटाचं जे काही पेर असतं तर ते बुडेल एक पहिलं एवढंच पाणी आपण तांदळापासून वर जर घातलं तर छान अशी दाणेदार खिचडी होते. त्यानंतर मीठ घातलं होतं, कुकर लावला, 3 शिट्ट्या काढल्या आणि छान अशी आपली ती खिचडी तयार झाली होती. पण ही लाईट गेली होती आता संध्याकाळच्या वेळेला म्हणून असं दिसतंय. नंतर मी आता तुम्हाला मोबाईलची टॉर्च लावून दाखवते. तर इतकी छान दिसत होती ॲज इट इज जसं तुम्हाला कॅमेऱ्यात दिसते. तर प्रत्यक्षात सुद्धा अशीच दिसत होती खिचडी. कधी एकदा जेवायला बसतं असं झालं होतं. त्यानंतर पूजा केली, बाप्पांना नैवेद्य दाखवून झालेला होता, आरती केली बाप्पांची आणि मग आम्ही जेवायला बसलो होतो. आणि त्यानंतर जेवणं वगैरे आटपून झाल्यानंतर बरेच दिवस झाले आमच्या इथेच कॉलनीमध्ये गणपती बाप्पांची स्थापना झाली. मी मागे 1-2 व्हिडिओसुद्धा शेअर केले होते. पण आमचं मात्र जाणं झालेलं नव्हतं मंदिरात. तर आज पहिल्यांदा म्हटलं संकष्टी आहे, चतुर्थीच्या निमित्ताने तिकडे जाणं झालं. बऱ्याच लांब जाणं होतं पण इथे मात्र येणं होत नव्हतं. आणि आरतीला यायचं बऱ्याचदा ठरवलं जातं पण आरती संध्याकाळी लवकर होते आणि त्यावेळेला स्वयंपाकाची घाई असते म्हणून येणंही होत नाही. तर आज म्हटलं लवकर आवरलं सगळं घरातलं तर जाऊयात आपण. तर इथे आलो होतो बाप्पांच्या दर्शनासाठी. आणि अगदी जवळच आहे हे मंदिर, कॉलनीत जे काही गार्डन आहे तर तिथे हे मंदिर आहे. तर पायीच गेलो होतो आम्ही जवळ असल्यामुळे. तर बाप्पांचं दर्शनही झालं. आणि याच गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागे म्हणजे त्याला लागूनच एक श्रीरामांचं सुद्धा मंदिर आहे. पण ते आता बंद झालं होतं 9 वाजले होते म्हणून. तर आम्ही इथे दर्शन घेऊन परत आलो कारण तिथे श्रीरामांच्या मंदिरात बऱ्याचदा आमचं जाणं होतं, आरती वगैरे अटेंड होते तिथे. पण इथे मात्र येणं होत नव्हतं एवढ्या जवळ असूनसुद्धा. तर फायनली आज बाप्पांचं दर्शन घेतलं. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर एक लाईक करा. सोबतच चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.